हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम्ही तो हो इन हार्ट, भाग 26, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता बघूया ही स्वीटी कोण आहे आणि तिच्यामुळे काय गोंधळ उडतोय तो. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. नंदिनी बिचारी घाबरतच अर्जुनच्या रूम मध्ये आली. तिथे अर्णवला बघून तिच्या जीवात थोडा जीव आला. नाहीतर अर्जुन एकटा असताना त्याच्याजवळ जाणं तिच्यासाठी वाघाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. आता पुढे. अर्जुन अजूनही तापाच्या ग्लानीत होता. अर्णव डॉक्टरांची वाट बघत असताना नंदिनी तिथे आली. अर्णवने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. ते आजीने यांच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितले आहेत, नंदिनी म्हणाली. कोण ठेवणार पट्ट्या, तू? अर्णवने आश्चर्याने नंदिनीकडे बघत विचारलं. बिचारी नंदिनी खाली मान घालून होम मध्ये आपली मान हलवली. तुला कल्पना तरी आहे का त्यानंतर काय होईल याची? अर्णव आपलं हसू दाबत म्हणाला. मी काय करू मग? आजी ऐकतच नाही. आता शारदा काकी येत होती पण आजीने मला पाठवलं, नंदिनी म्हणाली. ठीक आहे, दे ते इकडे. ही आजी पण ना, तिला माहीत आहे बाईचा राग कसा आहे, तरीही अशीच वागते. नंदिनीच्या हातातील थंड पाण्याचा भांड घेत अर्णव म्हणाला आणि स्वतः अर्जुनच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू लागला. त्याचवेळी त्याचं लक्ष बाहेर उभं असणाऱ्या सूर्यकांत आणि शारदा यांच्याकडे गेलं. ते दोघे बाहेरूनच अर्जुनला बघण्याचा प्रयत्न करत होते. काकू, काका या ना, अर्णव एकदम हळू आवाजात त्यांना म्हणाला. नको बाळा, कदाचित आमच्या येण्याने त्याला अजूनच त्रास होईल आणि आम्हाला त्याला अजून त्रास द्यायचा नाही. आम्ही इथेच ठीक आहोत आणि आईने बघितलं तर अजूनच आरडाओरड करतील, शारदा काळजीने म्हणाली. आपल्याच मुलाला असं त्यांच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहून बघणं आई वडिलांना किती वेदना होत असतील हे त्यांनाच माहीत. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांच्याबरोबर कृष्णराव आणि सुरेंद्रही होते. कृष्णराव यांनी तिथे उभे असलेल्या सूर्यकांत आणि शारदाकडे एक नजर टाकली आणि अर्जुनच्या रूम मध्ये गेले. डॉक्टरांनी अर्जुनला तपासले, एक इंजेक्शन दिलं आणि काही औषधं लिहून दिली. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कामाच्या ओव्हरलोडमुळे कमी झोप यामुळे त्रास झाला असेल. 2 दिवस आराम केला की बरं वाटेल, डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. काळजीचं काही कारण नाही हे ऐकून सगळ्यांना बरं वाटलं. शारदा आणि सूर्यकांतही खाली निघून गेले. डॉक्टरांच्या इंजेक्शनमुळे अर्जुनला आता गाढ झोप लागली होती, म्हणून कृष्णरावही आपल्या रूम मध्ये निघून गेले आणि अर्णव थोडं फ्रेश होऊन परत अर्जुनच्या रूम मध्ये आला. इकडे कृष्णराव यांच्याकडून मृणाललाही अर्जुनला बरं नसल्याची खबर मिळाली होती, म्हणून ती लगेच तिकडे आली. मृणालला तिकडे बघून रुक्मिणीबाईंनी तोंड वाकडं केलं. हिला तुम्ही बोलवलं आहे ना इथे? रुक्मिणीबाई थोड्या चिडतच कृष्णराव यांना म्हणाला. हो, मीच बोलवलं आहे. आज ना उद्या ती त्यांची पत्नी म्हणून या घरात येणारच आहे. मग आता त्याला गरज आहे तर आता का नको? कृष्णराव म्हणाले. तुम्हाला कोणी सांगितलं हीच या घरात त्याची पत्नी म्हणून येणार आहे? मी माझ्या नंदिनीलाच या घरात आणणार. ती जर त्याच्या रूम मध्ये थांबत असेल तर मी नंदिनीलाही तिकडे पाठवून देईन, रुक्मिणीबाई हट्ट करत म्हणाल्या. रुक्मिणीबाई, आजकाल तुम्ही खूपच हट्टी झाले आहात, असं नाही वाटत का तुम्हाला? कृष्णराव रुक्मिणीबाईंचे गाल ओढत हसत म्हणाले. जास्त लाडीगोडी लावू नका. मला माहित आहे का सगळं काय चाललंय सगळं हे, पण माझी नंदिनी या घरात येणार, रुक्मिणीबाई नाक मुरडत म्हणाल्या. ते बघू आपण नंतर. आणि ती फक्त अर्जुनला भेटायला त्याच्या रूम मध्ये गेली आहे, तिकडे राहायला नाही. तुम्ही आजकाल एवढ्याशा गोष्टीचा राईचा पर्वत करून ठेवता, कृष्णराव म्हणाले. कृष्णराव आणि रुक्मिणीबाई यांची नोकझोक चालू असतानाच तिथे दीपा आली आणि आगीत तेल ओतायचं काम केलं. त्या मृणाल आणि नंदिनीवरून तुम्ही दोघं भांडत राहाल आणि तुमचा लाडका तिसराच कोणाला तरी घेऊन यायचा, लक्ष ठेवा बाई, असं म्हणून
किंचित हसत दीपा तिथून निघून गेली आणि कृष्णाबाई आणि रुक्मिणी बाई दोघे विचारात पडले. इकडे मृणाल अर्जुनच्या रूम मध्ये आली. तिथे अर्णवला बघून तिचं तोंड वाकडं झालं. अर्णव, तुला जायचं असेल तर थोडा वेळ बाहेर तर तू जाऊ शकतोस. मी आहे अर्जुन जवळ. मृणाल खोटं खोटं हसत म्हणाली. मला कुठेही जायचं नाही. तुला बसायचं तर तूही बसू शकते, अर्णव म्हणाला. कारण अर्जुनने आता या अवस्थेत जर मृणालला आपल्यासमोर बघितलं तर त्याला अजूनच त्रास होईल हे अर्णवला माहीत होतं. अर्णव, तू थोडे पाय मोकळे करून ये. काही लागले तर मी आहे इथे, मृणाल परत म्हणाली. आणि त्याच वेळी नंदिनी शारदाने बनवलेली खिचडी घेऊन अर्जुनच्या रूम मध्ये आली. खरं तर तिला ती घेऊन रुक्मिणीबाईंनीच पाठवलं होतं. तिला बघून अर्णवने एक तर आपल्या डोक्यावरच हात मारून घेतला. अर्णव, काकूंनी ही खिचडी ह्यांना द्यायला सांगितली आहे, नंदिनी म्हणाली. बरं, ठेव तिथे. तो अजून झोपला आहे. उठला की मी देईन त्याला, अर्णव आता वैतागत म्हणाला. आजींनी सांगितलं आहे तुझ्या हाताने खिचडी भरव, नंदिनी मृणालकडे बघत म्हणाली. त्याच वेळी अर्णवला कृष्णराव यांनी हाक मारली. तुम्ही दोघी काही गोंधळ करू नका, आलोच मी पटकन, असं मृणाल आणि नंदिनीला सांगून अर्णव खाली निघून गेला. दे ती खिचडी इथे, मी भरवीन हा त्याला, जा तू, मृणाल नंदिनीकडे बघत कुत्सितपणे म्हणाली. नको, तुमच्याकडे दिली तर आजी ओरडेल मला, नंदिनी म्हणाली. नाही ओरडणार आजी तुला, मी सांगेन त्यांना, जा तू, मृणाल मुद्दाम नंदिनी बरोबर लहान मुलांसारखी बोलत म्हणाली. नाही जाणार मी, आजीने मला सांगितलं आहे तुम्ही इथे असेपर्यंत इथेच राहायचं, नंदिनी निरागसपणे म्हणाली. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? ती खिचडी माझ्याकडे दे आणि तू चालती हो इथून, मृणाल आता रागाने तणतणत म्हणाली. मी पण तुम्हाला सांगितलं ना मी नाही जाणार म्हणून. तुम्हाला एवढाच त्रास आहे तर तुम्ही जा इथून, नंदिनीही थोड्या रागाने म्हणाली. तू कुठली कोण गावठी मुलगी माझ्याशी या मृणाल शिर्केशी वाद घालते? तुझी लायकीही नाही माझ्यासमोर उभं राहण्याची. तुला त्या तुझ्या आजीने काय म्हणून या घरात ठेवली आहे काय माहीत, बोलताना मृणालचा आवाज आता चढला होता. तुम्ही माझी लायकी काढू नका, समजलं? या घरची सून होणार आहे मी, यांची बायको, म्हणूनच आजीने मला इथे पाठवलं आहे, नंदिनी ही रागाने बोलून गेली. व्हॉट, तुझ्या बरोबर अर्जुनचं लग्न, मृणाल जोरजोरात हसत म्हणाले. मृणाल एवढ्या जोरात हसली म्हणून नंदिनीला थोडा रागच आला. आणि तुला काय वाटतं की अर्जुन तुझ्यासारख्या गावढळ आणि बावळट मुलीशी लग्न करेल, मृणालने तोंड वाकडं करत विचारलं. का नाही करणार, आजींनी सांगितलं तर नक्की करतील, नंदिनी ही रागात म्हणाली. मृणालने तिला असं बावळट आणि गावढळ म्हटलेलं तिला आवडलं नव्हतं. त्यांचा वाद चाललेला असतानाच अर्जुनला जाग आली. खरं तर त्यांचा गोंधळ ऐकूनच त्याची झोप मोड झाली होती. त्या दोघींना समोर बघूनच त्याच्या डोक्यावर आट्या पडल्या. तुम्ही दोघी इथे माझ्या रूम मध्ये काय करताय? तुम्हाला परवानगी कोणी दिली माझ्या रूम मध्ये येण्याची, अर्जुनने थोडं वैतागतच दोघींना विचारलं. अर्जुन, तू उठलास, आता कसं वाटतंय तुला, मृणालने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आपल्याला त्याची किती काळजी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत विचारलं. मला काहीच झालेलं नाही, तुम्ही दोघी जा इथून, अर्जुन चिडतच म्हणाला. पण मी तुमच्यासाठी खिचडी आणली होती, नंदिनी म्हणाली. मला काहीच नको आहे, मला फक्त थोडी शांती हवी आहे, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला, गेट आउट. आता तर अर्जुन त्या दोघींवर जोरात ओरडला आणि त्याच्या डोक्यात कळ गेली. तो आपलं डोकं धरून जोरात ओरडला. व्हॉट हॅपन अर्जुन, डोकं दुखतंय का, मृणालने त्याच्या जवळ जात त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याची हिंमत करत विचारलं. नंदिनीला तर त्याच्याजवळ जाण्याची हिंमतच नव्हती. मृणालने त्याच्या डोक्यावर हात लावताच त्याने रागाने तिचा हात झटकला आणि जोरात ओरडला. गेट आउट. अर्जुनचा राग बघून मृणाल पटकन त्याच्यापासून बाजूला झाली आणि रागाने पाय आपटत बाहेर निघून गेली. नंदिनी त्याच्या आवाजाला त्याच्या रागाला पहिल्यापासूनच घाबरत होती. तिथे ती जी खिचडीची प्लेट तिथे ठेवली आणि पटकन तिथून बाहेर पडली. जोरात ओरडल्याने अर्जुनच्या डोक्यात असह्य असे ठणके मारायला लागले होते. त्याच वेळी अर्जुन रूम मध्ये आला. भाई, काय होतंय, डोकं दुखतंय का, अर्णव अर्जुनच्या जवळ जात म्हणाला.
त्या दोघींना माझ्या रूममध्ये कोणी यायला सांगितलं? त्या दोघींमुळे माझं डोकं दुखायला लागलं आहे, अर्जुन थोड्या रागात म्हणाला. बरं, गेल्या त्या, नको आता विचार करू. तरी मी त्यांना सांगत होतो जा जा म्हणून, पण नाही ऐकलं त्यांनी माझं, अर्णव म्हणाला. दोघींच्या दोघी इडियट आहेत, अर्जुन वैतागत म्हणाला. बरं, तू ही गोळी घे आणि थोडं खाऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल, अर्जुन काळजीने म्हणाला. इकडे मृणाल तंतनतच आणि नंदिनी घाबरतच खाली आल्या. अंकल, मी निघते, त्याला कोणाची गरज नाही आहे, असं म्हणून मृणाल निघूनही गेली. नेहमी नेहमी तिचा होणारा अपमान तिच्या जिव्हारी लागत होता. नंदिनी पण किचनमध्ये आली. शारदा तिचीच वाट बघत बसली होती. काय ग, खाल्ली का त्याने खिचडी? शारदाने विचारलं. नाही काकू, ती होती ना वर, तिने देऊच दिली नाही आणि वरून तिच्यामुळे ओरडाही पडला, नंदिनी म्हणाली. आणि काय झाले ते सगळं शारदाला सांगितलं. बरं, तू नको टेन्शन घेऊ, तू इथे बस आणि हा गरम गरम चहा घे, बरं वाटेल तुला, असं म्हणून शारदाने नंदिनीच्या हातात चहाचा कप दिला. काकू, तुम्ही किती चांगले आहात. आजी तुमच्याशी अशी का वागते? मला अजिबात नाही आवडत, नंदिनी चहा पीत म्हणाली. असू दे ग, कधी कधी साध्या साध्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, मग आपली बघ कशी चिडचिड होते. आणि इतर तर त्यांना त्यांची सूनच मनासारखी नाही मिळाली तर ते रागावणारच ना, शारदा हलके हसत म्हणाली. पण काकू, त्या गोष्टीला तर खूपच वर्ष झाली. आजीने आता तुमच्याशी चांगलं वागायला हवं, नंदिनी म्हणाली. मला पूर्ण विश्वास आहे, एक ना एक दिवस त्यांच्या मनात नक्कीच माझ्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल आणि त्या मला मायेने जवळ घेतील. तोपर्यंत आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे, शारदा समजूतदारपणे म्हणाली. इकडे 2 दिवसांनी रचना घरी आली. तिच्या बाबांची तिला काळजी लागून राहिली होती, पण हे ते चित्र काही वेगळंच होतं. काही लोक त्यांच्या घरात फिरून घर बघत होते. कोण आहेत बाबा हे लोक? रचनाने विचारलं. तुझ्या आत्याने आणली आहेत घर बघायला, बाबा म्हणाले. घर बघायला म्हणजे? पण आपल्याला तर घर विकायचं नाही, मग का आणलंय ना इथे, रचना म्हणाली. कारण तुला दिलेल्या मुदतीमधले अर्धाहून अधिक दिवस संपले आहेत आणि मला पक्का विश्वास आहे तू अजून त्यातले अर्धेही पैसे जमा करू शकली नाहीस. मग माझे पैसे मला काढून घ्यायचे असतील तर हे घर विकायला नको का? किचनमधून आत्या बाहेर येत म्हणाली. काय घाई आहे? मी सांगितलं ना तू दिलेल्या मुदतीपर्यंत मी तुझे सगळे पैसे परत करीन म्हणून. मग ही सगळी नाटकं करायची काय गरज आहे? आत्ताच्या त्या या लोकांना घेऊन इथून बाहेर पड, नाहीतर मी पोलिसात तुझी तक्रार करेन, रचना आत्याला रागात म्हणाली. पोरी, हा तू जो काही मला तोरा दाखवते आहेस ना, तो तुला मागात पडेल, लक्षात ठेव, रचनाच्या बोलण्याने आत्या रागाने लालबुंद होऊन म्हणाली आणि त्या माणसाला घेऊन तिथून निघून गेली. आई बाबा, यापुढे या आत्याला घरात घ्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास असेल तर तुम्ही एवढं तरी करूच शकता, रचना थोडी चिडत म्हणाली आणि आपल्या रूम मध्ये निघून गेली. निदान तिच्या आई बाबांनी आत्याने आज जे काही केलं त्याला विरोध तरी करायला पाहिजे होता. याचा अर्थ आपण पैसे जमा करू की नाही यावर अजूनही त्यांचा विश्वास नाही, असा विचार करून रचनाला वाईट वाटत होतं. इथे अनोखीही आपल्या घरी आली. घरी आल्यावर आता सगळं आवरायचं म्हणजे तिच्या जीवावर आलं होतं. निदान चहा तरी करून घ्यावा म्हणून तिने गॅस पेटवायला घेतला आणि त्याच वेळी तिला तिच्या बाथरूम मधून कसला तरी आवाज आला. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.